शेवटच्या वेळी खिशातून 500 रुपयांची नोट काढून पेमेंट कधी केलं होतं आठवतंय? कदाचित आठवणारेही नाही, कारण आज टपरीवरचा 10 रुपयांचा कटिंग चहा असो किंवा मॉलमध्ये केलेली हजारांची खरेदी, आपण खिशातून पाकिट काढतच नाही. पाकिटच इतिहास जमा झालाय, कारण मोबाईल काढायचा, QR कोड स्कॅन करायचा आणि सेकंदात पेमेंट क्लिअर. हीच तर भारताची UPI क्रांती आहे. पण मग उद्या सकाळी उठल्यावर जर तुम्हाला कळालं की तुम्ही केलेल्या प्रत्येक UPI स्कॅन वरती आता तुम्हाला जास्तीचे पैसे म्हणजेच चार्जेस द्यावे लागणार आहेत, तर काय होईल? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती आणि बातम्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे आता UPI मोफत राहणार नाही. भारत पेचे माजी सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर यांनी थेट इशारा दिलाय की UPI वर शुल्क आकारलं गेलं तर भारताची ही सर्वोत्तम डिजिटल यंत्रणा कोलमडून पडेल आणि देश पुन्हा एकदा रोख व्यवहारांच्या म्हणजेच कॅश इकॉनॉमीच्या जुन्या जमान्यात जाईल. पण या भीतीत आणि पसरणाऱ्या अफवांमध्ये नेमकं सत्य काय, खरं काय? संसदेत नुकतंच असं कोणतं विधेयक मंजूर झालंय ज्यामुळे हा सगळा वाद पेटलाय? सामान्य माणसाचा खिसा खरोखरच रिकामा होणार आहे का, की हा केवळ व्यापाऱ्यांवर पडणारा भुर्दंड आहे? आणि या सगळ्या वादाच्या मागे डोनाल्ड ट्रम्पचा हात आहे का? तुमच्या मनातल्या याच सगळ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, आणि तेही अगदी तुम्हाला कळेल अशा साध्या आणि सोप्या शब्दात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय TOD मराठी म्हणजेच टाइम्स ऑफ डेमोक्रेसी. या सगळ्या चर्चेला, वादाला, अफवांना सुरुवात झाली ती संसदेत 6 ऑगस्ट रोजी घडलेल्या 5 मिनिटात एका घटनेनं. त्यामुळे आपण सुरुवातीलाच संसदेत 6 ऑगस्ट रोजी नेमकं काय घडलं ते समजून घेऊ. संसदेत 6 ऑगस्ट 2026 रोजी नेमकं काय घडलं? या सगळ्या वादाची ठिणगीत 6 ऑगस्टला पडली. संसदेत विरोधी पक्षांच्या जोरदार गोंधळात आणि घोषणाबाजीत कोणतीही सविस्तर चर्चा न होता अवघ्या 5 मिनिटात कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयक सरकारने आवाजी मतदानाने मंजूर करून घेतलं. या विधेयकाने आपल्या देशातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या कायद्यात बदल केला, आणि तो कायदा म्हणजे पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम्स कायदा 2007. या मूळ कायद्यामध्ये 2020 साली कलम 10A जोडण्यात आलं होतं. या कलमानुसार बँका किंवा कोणत्याही पेमेंट कंपन्यांना UPI आणि रुपे डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांवर कोणताही मर्चंट डिस्काउंट रेट म्हणजेच ट्रान्झॅक्शन फी आकारण्यास कायदेशीर बंदी होती. म्हणजेच UPI आयुष्यभर मोफतच राहील याची कायदेशीर हमी या कलमाने दिली होती. पण आता हा नवीन बदल करून केंद्र सरकारने ही कायदेशीर बंदीच काढून टाकली आहे. म्हणजेच आता UPI मोफत ठेवण्याची जी कायदेशीर सक्ती बँकांवर होती ती संपलीये. आता भविष्यात कोणते डिजिटल पेमेंटवर शुल्क लावायचं आणि कोणते मोफत ठेवायचे याचे सर्वाधिकार केंद्र सरकारला मिळालेत. त्यासाठी संसदेची परवानगी घेण्याची गरजही नाही. एका रात्री, एका क्षणात सरकार केवळ एका अधिसूचनेद्वारे UPI वर शुल्क लागू करू शकतं, आणि त्यावरूनच सरकारवर मोठी टीका होतीये. आणि या सगळ्या टीकेच्या वादाच्या केंद्रस्थानी आहे MDR. मग MDR म्हणजे काय? तर MDR म्हणजे मर्चंट डिस्काउंट रेट. तुम्ही कोणत्याही दुकानात जाऊन रोख पैशांऐवजी डिजिटल पद्धतीने जसं की क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI ने पेमेंट करता, तेव्हा ते ट्रान्झॅक्शन सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी आणि बँकांच्या सर्व्हरवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी एक प्रोसेसिंग फी लागते, आणि या फीलाच MDR म्हणतात. आता समजा तुम्ही एका मोठ्या दुकानातून 10,000 रुपयाची खरेदी केली. तुम्ही तिथे तुमचं क्रेडिट कार्ड स्वाईप केलं किंवा UPI ने पेमेंट केलं, त्यावर 1% MDR शुल्क असेल तर तुमच्या बँक खात्यातून बरोबर 10,000 रुपयेच वजा होतील. तुम्हाला एकही रुपया अतिरिक्त द्यावा लागणार नाही. पण त्या बिचाऱ्या दुकानदाराच्या बँक खात्यात पूर्ण 10,000 रुपये जमा होणार नाहीत. बँक आपली 1% प्रोसेसिंग फी म्हणजे 100 रुपये कापून घेईल आणि दुकानदाराला केवळ 9,900 रुपयेच मिळतील. सध्या आपल्या देशात क्रेडिट कार्डवर 1 ते 3% आणि सामान्य डेबिट कार्डवर 0.9% MDR आकारला जातो. पण 2020 पासून भारताने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन म्हणून UPI आणि रुपे कार्डवर 0 शुल्क धोरण राबवलं होतं. याचमुळे छोट्या दुकानदारांनीही अत्यंत आनंदाने आपल्या दुकानात UPI चे QR कोड लावले, कारण त्यांना मिळणाऱ्या पैशांमधून एकही पैसा बँकांना द्यावा लागत नव्हता. पण आता ही 0 शुल्काची कायदेशीर गॅरंटी संपुष्टात आली आहे. UPI तर चांगलं चाललं होतं, मग त्यावरती शुल्क लावण्याची गरज का पडली? मग मोदी सरकारने हा निर्णय का घेतला? तर UPI वापरताना आपण फक्त मोबाईलवरती स्कॅन करतो आणि पैसे ट्रान्सफर होतात, पण या सेकंदाच्या क्रियेमागे एक अवाढव्य पायाभूत सुविधा काम करत असते. यामध्ये मोबाईल ॲप डेव्हलपमेंट, ट्रान्झॅक्शन ऑथरायझेशन, सायबर सिक्युरिटी, ऑनलाईन फसवणूक रोखण्यासाठीच्या अत्याधुनिक यंत्रणा, अब्जावधी ट्रान्झॅक्शन्सचा डेटा साठवण्यासाठी क्लाउड स्टोरेज, सर्व्हर डाऊन होऊन पेमेंट फेल होऊ नये म्हणून 24 तास हाय स्पीड नेटवर्क मेंटेनन्स आणि बँक सेटलमेंट
यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश असतो। एका ताज्या विश्लेषणानुसार UPI आणि रुपे कार्डचे हे संपूर्ण जाळे देशात अविरत आणि सुरक्षितपणे चालवण्यासाठी बँका आणि वित्तीय कंपन्यांना दरवर्षी सुमारे 20,000 कोटी रुपयांचा खर्च होतो। हा खर्च भागवण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या 4 वर्षांच्या काळात डिजिटल पेमेंट उद्योगाला केवळ 8,730 कोटी रुपयांची सबसिडी दिली होती। पण वित्तीय स्थायी समितीच्या अहवालानुसार ही सरकारी सबसिडी एकूण खर्चाच्या केवळ 11% इतकीच होती। म्हणजेच उरलेला तब्बल 89% खर्च बँका आणि फिनटेक कंपन्या स्वतःच्या खिशातून देत आहेत। जुलै 2026 मध्ये एकाच महिन्यात UPI द्वारे 2,366 कोटी व्यवहार झाले, ज्यांचं एकूण मूल्य तब्बल 29,90,000 कोटी रुपये इतकं होतं। एवढ्या महाकाय यंत्रणेला फक्त सरकारी सबसिडीवर जिवंत ठेवणं अशक्य असल्याने UPI ला भविष्यात अधिक स्वयंपूर्ण, आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। पण हाच निर्णय सरकारच्या अंगलट येताना दिसतोय। त्यामुळे केंद्रीय अर्थ खात्याला अधिकृत स्पष्टीकरण देत खुलासा करावा लागला। मोदी सरकारने काय स्पष्ट केलं? सर्वसामान्य ग्राहकांसाठी UPI पूर्णपणे मोफत राहील। तुम्ही तुमच्या मित्राला, नातेवाईकाला पैसे पाठवत असाल किंवा लहान व्यापाऱ्यांना पेमेंट करत असाल तर कोणतेही चार्जेस द्यावे लागणार नाहीत किंवा चार्जही कापला जाणार नाही। अर्थ मंत्रालयाच्या मते भविष्यात MDR लागू केलाच तर तो केवळ ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आणि निवडक मोठ्या व्यावसायिक व्यवहारांवरच लावला जाईल। अर्थ खात्याच्या एका अधिकृत आकडेवारीनुसार ग्राहक ते व्यापारी होणाऱ्या व्यवहारांपैकी 86% व्यवहार हे 500 रुपयांपेक्षा कमी मूल्याचे असतात, तर 2,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे व्यवहार फक्त 4% असतात। त्यामुळे सरकारने फक्त 2,000 रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या व्यवहारांवर नाममात्र MDR लागू केला। तरी छोटे व्यवहार आणि छोटे व्यापारी सुरक्षित राहतील असा युक्तिवाद केला जातोय। पण तरीही प्रश्न उरतोच। ठाकरे सेनेच्या माजी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय। त्यांच्या मते समजा एका ग्राहकाने थेट एका विणकराकडून 2,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीची हातमागाची साडी खरेदी केली। आता नियम लागू झाल्यास त्या व्यवहारावर नाममात्र शुल्क आकारले जाईल। मग हे शुल्क तो विणकर स्वतःच्या खिशातून भरेल का? त्याला परवडत नसेल तर तो साडीची किंमत वाढवून तो भुर्दंड अप्रत्यक्षपणे ग्राहकावरच टाकेल। यातून लोक पुन्हा कॅश इकॉनॉमीकडे वळण्याचाच धोका अधिक आहे। जसं सध्या ऑनलाईन व्यवहारांवर डिस्काउंट दिलं जातं तसंच रोखीच्या व्यवहारांवरही व्यापारी सूट देऊ शकतात। मग सरकारने UPI वरची हमी आत्ताच का काढून घेतली? तर या संपूर्ण प्रकरणाला एक आंतरराष्ट्रीय कंगोरा आहे। काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी आरोप केला की भारत सरकारने हे विधेयक अमेरिकेच्या म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पच्या दबावाखाली आणलंय। संपूर्ण जगाच्या डिजिटल पेमेंट मार्केटवर अमेरिकेच्या काही मोजक्या कंपन्यांची मक्तेदारी आहे। पण भारतात जेव्हापासून मोफत UPI आलं तेव्हापासून या कंपन्यांचा व्यवसाय धोक्यात आलाय। अमेरिकन सरकारच्या व्यापार प्रतिनिधी संस्थेने आपल्या अहवालात थेट भारताच्या मोफत UPI धोरणावर आक्षेप घेत हा परदेशी कंपन्यांसाठी व्यापारातला अडथळा असल्याची तक्रार केली होती। सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात महत्त्वाचा व्यापार करार अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे UPI वरील कायदेशीर मोफत राहण्याची हमी संपवून शुल्क आकारणीचा रस्ता मोकळा केल्याची चर्चा आहे। मात्र सरकारने हे आरोप फेटाळून लावलेत। UPI ही स्वदेशी निर्मिती असून बाह्य दबावाखाली सरकार धोरण बदलत नसल्याचं स्पष्ट झालंय। थोडक्यात काय तर UPI वरून तुम्ही मित्राला घरी पैसे पाठवले तर त्यावरती कोणतं शुल्क आकारलं जाणार नाही। तसंच ते ग्राहकांसाठीही फ्रीच आहे। पण व्यापाऱ्यांकडून काही शुल्क वसूल केलं जाऊ शकतं असं सरकारचं म्हणणं आहे। सरकारचं हे स्पष्टीकरण म्हणजे मुलाची फी ही मुलाकडून नाही तर मुलाच्या वडिलांकडून घेतली जाईल असं म्हणण्यासारखंच आहे। कारण व्यापारी हा पैसा स्वतःच्या खिशातून घालतील का? त्यामुळे सरकारला काहीतरी मध्यम मार्ग काढावा लागेल। डिजिटल इंडियाचं स्वप्न पूर्ण करताना यंत्रणा सुरक्षित ठेवणं गरजेचं आहेच, पण त्याच वेळी ज्या लोकांना आपण या डिजिटल पेमेंट सिस्टीम मध्ये आणलंय त्यांचा विश्वासही टिकून ठेवावाच लागणार आहे। अन्यथा भारताच्या डिजिटल क्रांतीला सर्वसामान्य लोकच अखेरचा रामराम करतील। तुम्हाला काय वाटतं? UPI पेमेंटवर चार्जेस लावले पाहिजेत की नको? अमेरिकेच्या दबावातून सरकारने कायदा बदलल्याचा आरोप तुम्हाला पटतो का? कमेंट करून नक्की सांगा। हे माहितीपूर्ण विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी TOD मराठीला YouTubeला सबस्क्राईब करायला विसरू नका।